आता आपण बघणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्यांना तात्काळ फाशी द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली। कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा असं म्हणत त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोलणं टाळलं। वाल्मिक कराड सर्दी खोकला ताप असल्याची त्याला माहिती मिळते, डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। कराडवर उपचार सुरू आहेत, डॉक्टर म्हणाले। संतोष देशमुखांचा मारेकरी असलेल्या विष्णू चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली याबद्दल अंजली दमानियांनी माहिती समोर आणली आहे। लातूर कारागृहामध्ये आरोपी विष्णू चाटेचे संबंधित नातेवाईक आहेत, जवळचे लोक आहेत, त्यामुळे त्यानं कारागृहाची मागणी केली असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपींसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे पीएसआय राजेश पाटील निलंबित आहेत। मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या गँगसोबत राजेश पाटील यांचे काय संबंध आहेत याची जोरदार चर्चा सुरू आहे। राजेश पाटील यांना सह आरोपी का केलं जात नाही ते करावं अशी मागणी आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला। यावेळी पोलिसांच्या सुरक्षिततेत तो त्याच्या घरी सुखरूप पोहोचला। पुढे देखील त्याच्यासाठी नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त करण्यात आली आहे। 24 तास ही टीम सैफ अली खानच्या सुरक्षेकरता सज्ज असणार आहे। शिवसेना नेता संजय निरुपम यांनी ट्विट करून सैफ अली खानच्या तब्येतीवरून सवाल उपस्थित केले। 2.5 इंचापर्यंत चाकू जर पाठीत शिरला होता तर ते फक्त 5 दिवसांमध्येच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर इतके फिट कसे काय दिसतायत असा सवाल निरुपम यांनी केला। नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचलाय। एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा आता मुख्यमंत्र्यांच्याच कोर्टात गेलाय। यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला होता, मात्र आता तसं होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं। तर राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होत असल्याचंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरतायत। नाशिकमध्ये 3 दिवस मुक्कामी ते राहणार आहेत। महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिलाय। सुप्रीम कोर्टानं ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळांना दिलासा मिळालाय। तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर आहेत, यावरून बरंच ऐकावं लागतं। सगळी आपलीच माणसं असल्यानं मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यात सांगितलं होतं असं वक्तव्य विखे पाटलांनी केलंय। विखेंच्या वक्तव्यानं वाळू माफियांना सरकारचं अभय आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। नाशिकमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठानच्या काळाराम मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव वगळण्यात आलं। अमरावतीत बच्चू कडूंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत। नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही अशा आशयाचे बॅनर्स अज्ञातांकडून फाडण्यात आले, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरते। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मध्ये स्वागत। आता 25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करूया। देवरुखवासियांचं आरोग्य रामभरोसे आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण देवरुखमधील एका विहिरीत कुत्री मांजरी घुशी पडून कुचतायत। संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे, पण तरीही नगरपंचायतीचं दुर्लक्ष आहे। नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।
मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पुष्पा चित्रपटातील झुकेगा नहीं साला या डायलॉगवर ॲक्टिंग केली. गळ्यावरून हात फिरवत त्यांनी मारलेल्या फिल्मी स्टाईलचा व्हिडिओ व्हायरल झाला. राज करने के लिए आया मैं, झुकेगा नहीं. पालघर जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय. तिबेट आणि लडाख इथल्या रुडी शेल डक म्हणजेच ब्राह्मणी बदक या परदेशी पक्ष्याचं समुद्रकिनाऱ्यांवर आगमन झालंय. या पक्ष्यांना पाहण्याकरता पर्यटकांनी गर्दी केली आहे. वसईत दुचाकीवरून जात असताना भोईदापाडा या भागात एका बिबट्यानं अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर दुचाकी स्वारांना आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळाला. मात्र या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी सुमारे 125 पेक्षा जास्त अतिक्रमणं जेसीबी लावून उद्ध्वस्त करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात कापसाचा भाव वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यानं कापूस विक्रीची गती मंदावली आहे. सध्या खासगी बाजारपेठेत कापसाला 7,200 रुपयांचा भाव मिळतोय, तर CCI कडून 7,400 रुपयांचा दर मिळतोय. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक.